माधुरी अर्थात महादेवीचा जबाबच नोंदवला गेला नाही. त्याच्यामुळे माधुरी नांदणीतून वनताराला गेली, शिफ्ट झाली. हा सगळा कार्यक्रम करणारं जे पेटा आहे, पेटा असो किंवा AWBI असो किंवा PFA असो, ह्या सगळ्या NGOज चांगल्या उद्देशानं काम करतात. प्राण्यांचं संरक्षण करणे, प्राण्यांच्या अधिकाराचं संरक्षण करणे, त्यांच्या स्वातंत्र्याचं संरक्षण करणे, ही सगळी यांचा उद्देश आहे आणि त्यासाठी ते काम करतात. पण हा उद्देश सफल होतोय का, हा खरा प्रश्न आहे. आणि ह्या प्रश्नाला धरून खूप दिवसांपासून, वर्षांपासून माझ्या मनात थोडीफार खदखद आहे आणि ती माधुरीमुळं आज हिट झाली आणि आज मला त्या विषयावर बोलायचं आहे. पेटाची स्थापना 1980ला USA मध्ये झाली. आपल्याकडे भारतात ती 2000 सालापासून काम करायला लागली. आणि आपली भारतीय एक सिमिलर संस्था आहे, जी सरकारी संस्था आहे आणि पूर्ण प्राणी रिलेटेड सगळ्या गोष्टींवर नियंत्रण करण्याचं जे काम करते, ती आहे AWBI, ॲनिमल्स वेलफेअर बोर्ड ऑफ इंडिया. अर्थात हिंदीमध्ये ते असं लिहितात की भारतीय जीवजंतू कल्याण मंडळ किंवा संस्था. जीवजंतू शब्द वापरला आहे, लक्षात ठेवा, ह्या विषयावर मी बोलणार आहे. अनेक प्रश्न आहेत आणि जे नेहमी पडतात. काही जणांना ते प्रश्न ऐकायला आवडणार नाहीत, काही जणांना योग्य वाटतील. AWBI जे आहे ते सर्कस, सिनेमे, कत्तलखाने अशा अनेक ठिकाणी जिथं प्राणी वापरले जातात त्या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण ठेवण्याचं काम करते. म्हणजे परवानग्या घ्यावे लागतात, त्याचे काही मेडिकल्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्या करायला लागतात. चांगली गोष्ट आहे. पण कधी काय होतं की आपण चांगल्यासाठीच नियम कायदे ह्या गोष्टी ठरवलेल्या असतात की चांगले व्हावं. पण जर कायदे असतील, नियम असतील, ते जर त्याच्या अतिरेकामुळं चांगल्याच्या ऐवजी जर नुकसान होत असेल तर कुठंतरी त्याच्यावर पुनर्विचार करायला पाहिजे किंवा त्या शिथिल करायला पाहिजेत. थोडासाच एक त्याच्यामध्ये काय म्हणता येईल, विवेकबुद्धीचा भाग किंवा सारासार विचारायलाच पण एक थोडासा भाग ठेवला पाहिजे. ज्यांच्या हातात हे सगळं राबवणं आहे त्यांना किमान तेवढी परवानगी दिली पाहिजे की तुम्ही सारासार विचार करून निर्णय घ्या. ते असतेच म्हणा, तरीसुद्धा AWBIचे मला आलेले काही अनुभव, मी फक्त IQ माहितीवर बोलत नाही तर मला आलेल्या अनुभवावर किंवा मी जे बघितलं माझ्या डोळ्यांनी त्याच्यावर मी बोलतो आणि बोलणार आहे. AWBI हे प्रत्येक निर्माता दिग्दर्शकाला सिनेमातल्या हे माहिती असतं आणि कधी ना कधी तरी त्याला त्या AWBIच्या सत्व परीक्षेतून जावं लागतं. त्यामुळे त्या सगळ्यांना हे माहिती आहे. पूर्वी मी एक गाणं केलं होतं आणि त्या गाण्यामध्ये खेडेगावात शूट केलं होतं. तर पाठीमागून कोंबड्या अशा जात होत्या, चालल्या होत्या आणि त्या आल्या शॉटमध्ये. तर ते गाणं सेन्सॉर होऊ शकलं नाही कारण त्याच्यामध्ये कोंबड्या दिसतात. सेन्सॉरने सांगितलं की तुम्ही AWBIकडे जावा, AWBIचं सर्टिफिकेट आणा आणि मग सेन्सॉर होईल. AWBIची पद्धत अशी आहे की तुम्ही आता त्या कोंबड्या जर दिसणार असतील तर आधी त्यांचं मेडिकल करा, त्या आधी फिट आहेत ना, शूटिंगच्या नंतर त्या तेवढ्याच फिट आहेत ना, ते परत त्याचा मेडिकल सर्टिफिकेट. त्या काळात AWBIची फी फक्त 500 रुपये होती, आज ती 25,000 रुपये. आणि आधी आम्ही परवानगी न घेतल्यामुळं, कारण आमच्या स्क्रिप्टमध्येच कोंबड्या नव्हत्या आणि त्या आल्या म्हणून त्या आम्ही त्या राहू दिल्या तशाच. तर त्याला परवानगी मिळणं शक्यच नव्हतं म्हणजे कायदेशीर. पण खूप काही खर्च करून ती गोष्ट शक्य होती. पण आमच्या गाण्याचंच एकूणात तेवढं बजेट नव्हतं तर ते AWBIला तेवढा खर्च करणं तर शक्यच नव्हतं आणि ते गाणं कुठल्याही चॅनलवर आलं नाही. आज ते झी म्युझिकवर आहे. मधल्या काही गोष्टी जाऊ देत. लेटेस्ट गोष्ट सांगतो. द रॅबिट हाऊस आपल्या सगळ्यांना माहिती आहे. द रॅबिट हाऊस हा हिंदी सिनेमा मी हिमाचल प्रदेशात केला. रॅबिट हाऊस नावाचं एक ॲक्च्युअल ठिकाण आहे त्या ठिकाणी. तर त्या रॅबिट हाऊसमधली त्यांची पाळीव कुत्री होती, 2-3 होती, स्मोकी, कायली, तिलकू. त्यातला स्मोकी जो होता तो खूप आमच्याशी त्याची अटॅचमेंट झाली, सगळ्या टीमशी, सगळ्यांशी त्याची मैत्री झाली. आणि सगळ्यात जास्त मैत्री आमचा जो हिरो आहे पद्मनाभ, अर्थात त्यानं जे मोहितचं कॅरेक्टर केलं होतं त्याच्याशी त्याची खूप मैत्री झाली होती. आता ह्यात वाईट काय आहे का? AWBIचं म्हणणं रास्त आहे की तुम्ही शूटिंगसाठी म्हणून प्राण्यांना हॅरेस करू नका, त्यांचं शोषण करू नका, त्यांना त्रास देऊ नका. मान्य आहे. आता आमच्या केसमध्ये काय झालं की एक पहिला जो शॉट आम्ही घेतला, पहिला शॉट की ज्यावेळेला तो पद्मनाभ दरीच्या काठाच्या एका कट्ट्यावरून चालत येतोय, तर त्या पहिल्या शॉटमध्ये तो स्मोकी त्याच्या पाठोपाठ चालत आला. प्लस अजून काही टेक्निकल प्रॉब्लेम होते म्हणून आम्ही तो रिटेक केला. तर तो पुन्हा स्मोकी त्याच्याबरोबर आला. आम्हाला त्याला हाकलता येईना किंवा आम्हाला तो शॉट दिसत पण होता चांगला स्मोकीमुळं. आम्ही तो राहू दिला. म्हटलं बघूया काय होतंय. अजून त्याचे 3-4 रिटेक झाले, टोटल 5 ते 6 रिटेक झाले. त्या प्रत्येक टेकमध्ये स्मोकी परत त्याच्याबरोबर गेला आणि परत त्याच्याबरोबर चालत आलेला आहे.
मग आम्ही असं ठरवलं की हे कॅरेक्टर राहू देऊया, त्याच्यामध्ये ॲड करूया. आमच्या स्क्रिप्टमध्ये नव्हतं हे, कुठेही आम्हाला कुत्रे स्क्रिप्टमध्ये लिहिली तर ती पाहिजे असं नव्हतं. आम्ही ते नॅचरली राहू दिलं. मग स्मोकी शेवटपर्यंत त्या सिनेमात मोहित बरोबर राहिलेला आहे. सेन्सॉरवाले म्हटले की प्राणी दिसतोय, AWBI वाले म्हटले की हो दिसतोय. त्यांना आम्ही हे सगळं सांगितलं की आम्ही त्याला हॅरॅश केलेलं नाही, उलट तो स्क्रीनवर दिसू नये म्हणून त्याला जर तिथनं काढायचं असतं तर आम्हाला त्याला मारावं लागलं असतं, ओरडावं लागलं असतं, हाकलावं लागलं असतं, ती त्याची हॅरॅसमेंट झाली असती. पण आम्ही ते होऊ दिलं नाही, आम्ही त्याला आहे तसं राहू दिलं. पण ते त्यांच्या नियमाच्या चौकटीत बसत नव्हतं. तुम्हाला तो स्क्रीनवर प्राणी दिसला ना की त्याचे 25,000 रुपये भरा आणि त्याचे सगळे सोपस्कर पूर्ण करा. आणि ते सोपस्कर फार काही सोपे असतात असं नाही. आता ठीक आहे, ते एक पाळीव त्यांचा कुत्रा होता, पण जर स्ट्रे डॉग असता एखादा रस्त्यावरचा कुत्रा आहे तो दिसलाय, तर त्याच्या मालकाचे डॉक्युमेंट्स कुठून आणायचे ज्याला मालकच नाही आहे? त्याचं वॅक्सिनेशन झालं का नाही हे कसं, त्याचं सर्टिफिकेट कसं द्यायचं? वॅक्सिनेशन होतच नाही त्यांचं. मग त्याचं आधीचा फिटनेस, नंतरचा फिटनेस, ह्या गोष्टी इम्पॉसिबलच आहेत. तर त्या केसमध्ये काय करायचं ह्याचं उत्तर त्यांच्याकडे नाही आहे. आणि मग होतं काय, निर्माता दिग्दर्शकांचं शोषण होतं, त्यांची हॅरॅसमेंट होती. जी माणसंच असतात पण ती त्यांच्या जीवजंतूच्या व्याख्येमध्ये बसत नाहीत. का हो, माणूस हा काय प्राणी नाही? फिल्म मेकर प्राणी नसतात, माणूस प्राणी नसतात? त्यांचं शोषण झालं, त्यांची हॅरॅसमेंट झाली तर चालेल का? त्यांचं संरक्षण करण्याची जबाबदारी तुमची नाही, त्याच्यासाठी मानवाधिकार वेगळे, नियम बरोबर. आणि महत्त्वाची एक टीप सांगतो की मी स्वतः प्राणीप्रेमी आहे, भूतदयावादी आहे. त्याच्यामुळे कुणी असं म्हणू नका की मी प्राण्यांच्या विरोधात आहे किंवा असं नाही आहे. मला पण प्राणी आवडतात आणि मी सुद्धा त्यांच्या हक्काचं, त्यांच्या नैसर्गिक अधिकाराचं संरक्षण झालं पाहिजे असा मानणारा माणूस आहे. पण प्राणी म्हणून आपल्याला पण काही किंमत आहे की नाही? हे AWBIचं काम असं आहे. पेटा त्यांच्याच हातात हात घालून काम करतं आणि पेटाचं आपण माधुरीच्या निमित्तानं सगळ्यांच्या समोर आलंच पेटा कसं काम करतं. लेदरच्या गोष्टी वापरू नयेत वगैरे ह्या गोष्टीबद्दल पेटा खूप प्रबोधन करतं आणि ते अतिशय चांगलं काम आहे, त्याच्यात काही वाद नाही. पण ते करताना त्यांनी सारासार अजून थोडासा विचार करायला पाहिजे असं वाटतं. माधुरीच्या बाबतीत तर ही केस हायकोर्टात गेली, हायकोर्टानंतर सुप्रीम कोर्टात गेली, सुप्रीम कोर्टानं हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवत माधुरीला वनतारामध्ये पाठवायला सांगितलं. आपण आता मी इथं बसून बोलतोय, नांदणीचे ग्रामस्थ इमोशनली बोलत होते किंवा इमोशनल होऊन बोलत होते, तर त्यांच्या विचार करण्याला, माझ्या विचार करण्याला एक मर्यादा येऊ शकते, मी मान्य करतो. जी कोर्ट खूप व्यापक विचार करून निर्णय देतं, म्हणून तर निकाल लागायला वेळ लागतात ना कधी कधी, कारण त्यांना तेवढा व्यापक विचार करायला लागतो. आपण काही बसल्या जागी कट्ट्यावर सुद्धा निकाल देऊन मोकळे होतो, पण त्यांच्या व्यापकतेला सुद्धा मर्यादा आहेत असं मला वाटतं कुठंतरी. मग त्या मर्यादेपलीकडं गेल्यानंतर कायदा कसा विचार करतो किंवा कोर्ट कसं विचार करतो हे मला तरी माहिती नाही. त्या मर्यादा काय आहेत? प्राणी जे आहेत, म्हणजे माणूस सोडून इतर प्राणी, ह्यांना कायदा हा मुके प्राणी मानतो. ते मुके आहेत, त्यांना बोलता येत नाही, त्यांना व्यक्त होता येत नाही असं कायद्याचं म्हणणं आहे. कुठेही कायद्यात आहे का बघा की हां अमुक समजा बैल आहे, तो काय म्हणतोय बघा, त्याचा जबाब नोंदवा, कुत्र्याचा एखाद्या जबाब नोंदवा, असं कुठं कोर्ट म्हणतं का, कायदा म्हणतो का? नाही म्हणत, कारण त्यांच्या लेखी ते मुके प्राणी आहेत. खरंच ते मुके प्राणी आहेत का? खरंच त्यांना व्यक्त करता येत नाही का त्यांच्या काय भावना आहेत ते? तुम्हाला काय वाटते? मला कमेंटमध्ये सांगा की हे प्राणी मुके आहेत, ह्यांना बोलता येत नाही ना, व्यक्त होता येत नाही. फक्त आपली भाषा, माणसाची भाषा, मराठी, हिंदी, इंग्रजी, तमिळ, कन्नड, कुठल्या, ती त्यांना येत नाही म्हणून त्यांना मुकं म्हणायचं. ह्या भाषा तर काही वर्षांपूर्वी आपल्याला सुद्धा येत नव्हत्या म्हणून आपण मुके होतो का? संवाद साधतच होतो ना. निर्जीव वस्तूसुद्धा संवाद साधतात, झाडं सुद्धा एकमेकांशी, माणसाशी संवाद साधतात. खूप माणसं अशी एवढी संवेदनशील आहेत की जी झाडांशी सुद्धा बोलतात. जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर आपल्याला माहिती आहे, एक निग्रो गुलाम ज्याला विकलं गेलं होतं त्याच्या आईबरोबर, तो झाडांशी संवाद साधत होता. शेवटी तो खूप मोठा वनस्पती शास्त्रज्ञ झाला. झाडांशी बोलता आल्याशिवाय होऊ शकला का तो एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये? मग झाडांशी बोलता येऊ शकतं तर प्राण्यांशी का नाही बोलता येणार? बोलतात. आपले पाळीव प्राणी बघा, घरातले कुत्रे, मांजर, सगळं आपल्याला आपण बोललेलं त्यांना कळतं, त्यांचे एक्सप्रेशन आपल्याला कळतात, सगळ्या पाळीव प्राण्यांची. पण त्यांचं मत कोर्ट कधी विचारात घेणार? घेतं का कधी? हां, आपण म्हणतो की हे पाळीव प्राणी नाही, ते जंगलातले प्राणी आहेत, किंवा कुठलाच प्राणी तसा पाळीव प्राणी नाही आहे हो. पण कुत्रं मांजर पाळलेलं आपण लांब घेऊन कुठंतरी सोडा, आपल्याला नको आहे म्हणून कितीतरी लोक सोडतात, पण ते रस्ता शोधत परत घरी येतात. काय येतात? मग ह्या ज्या प्राण्यांचं कल्याण बघणाऱ्या किंवा त्यांचं स्वातंत्र्य बघणाऱ्या ह्या ज्या NGOज आहेत, त्या काय विचार करतात की त्या प्राण्याचं कल्याण कशात आहे हे ठरवण्याचा अधिकार पेटाला आहे, त्या प्राण्यांना नाही असं ते मानतात. त्यांना विचारा ना. बरं, फक्त माधुरी, नांदणीचे ग्रामस्थ
त्यांच्या भावना एवढाच मर्यादित हा विषय नाही आहे. खरं तर आता ते नांदणीच्या ग्रामस्थांपुरता विषय राहिला नाही, तो पूर्ण भारतभर पसरलेला विषय आहे. लोकांच्या भावना, हत्तीच्या भावना एवढाच विषय नाही आहे. ते एक परंपरा नावाची पण काहीतरी गोष्ट आहे. जैन मठ आहे, तो जैन धर्मियांचा मठ आहे आणि त्या मठामध्ये 400 वर्षांची परंपरा आहे हत्ती पाळण्याची. 400, त्यात 32-33 वर्ष काहीतरी ही माधुरी तिथं राहते. 400 वर्ष हा मठ. बरं, असं नाही की आपण बोकड पाळतो, त्याला खायला प्यायला घालतो आणि शेवटी त्याचा बळी देतो, तशा उद्देशानं हत्ती नाही ना पाळलेला त्यांनी. ते त्याची पूजा करतात, पूजा करण्यासाठी पाळलेला हत्ती होता तो. बरं, आणि जैन धर्म इतर, मला माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ सगळ्या धर्मांमध्ये पशुहत्येला कुठं ना कुठंतरी स्थान आहे. पण फक्त जैन धर्म एकमेव मला असा दिसला की ज्याच्यामध्ये कुठल्याही हिंसेला स्थान नाही. अहिंसा, करुणा, दया, प्रेम हे तत्त्वज्ञान असलेला जैन धर्म. पायाखाली एखादा जीवजंतूसुद्धा चिरडला जाऊ नये म्हणून काळजी घेणारा जैन धर्म, तो जर हत्ती पाळत असेल तर तो हत्तीची नीट काळजी घेत नाही आणि कुठंतरी हिंसा होते, हे कसं आपल्याला पटू शकतं? बरं, आणि तो काल परवा आलेला हत्ती नाही ना. 400 वर्षांपासूनची परंपरा आहे त्यांची. 400 वर्षांपासून त्यांना माहिती आहे हत्तीशी 400 वर्षांपासून त्यांनी संवाद साधला असेल ना. त्याचं निरीक्षण केलं असेल रोज की त्याला काय आवडतं, काय नाही आवडत. ठीक आहे, समजू शकतो की मधल्या काही काळात तिथं प्रशिक्षित माहूत नव्हता किंवा तिच्या पाठीवर काहीतरी जखम झाली होती, अशा काही गोष्टी होत्या. किंवा त्याच्याही पलीकडे जाऊन मी असं म्हणेन की त्या मठाचं कधीतरी त्याला ट्रीटमेंट देताना चुकत पण असेल, मिरवणुकीत काहीतरी त्याला त्रास होत असेल, मान्य करू आपण. मग ह्या केसमध्ये काय हा एकमेवच पर्याय असू शकतो का की त्याला तिथून उचलायचं आणि वनतारामध्ये नेऊन सोडायचं? वनतारा येऊन तिथं त्या हत्तीची काळजी घेऊ शकतं ना, आहे त्या ठिकाणी. त्यांना डोनेट करा, त्यांना सगळ्या सुविधा उपलब्ध करून त्यांना नियम लावा. पेटा जे आहे ते त्यांना नियम लावू शकतं. सुप्रीम कोर्टाला सांगू शकतं की त्यांना हे नियम लावा. पण तसं काहीच झालं नाही. तडकाफडकी बरेच जण असे, म्हणजे मी सोशल मीडियावर सूर बघितला की अरे पेटा लढली, पेटानं तो निर्णय करायला लावला आणि तिकडं तो वनतारामध्ये नेला. यात जिओचा काय दोष, अंबानींचा काय दोष? मी जसं ऐकलंय, म्हणजे मी पण ऐकलेलं, जर त्याचा कुठलाही पुरावा माझ्याकडे नाही किंवा काय, वनताराची टीम हे सगळं प्रकरण सुरू होण्याच्या आधी नांदणीला गेली होती. त्यांनी मठाला ऑफर दिली होती की आम्ही काहीतरी देणगी देऊ आणि हा हत्ती आम्हाला द्या. आणि फार मोठ्या देणगीची ऑफर देऊन सुद्धा ती मठानं नाकारली. आणि त्याच्यानंतर पेटा इन झाली या प्रकरणात आणि हे प्रकरण सुरू झालं आणि ते हायकोर्टात गेलं, नंतर सुप्रीम कोर्टात गेलं. ज्या दिवशी सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला त्या दिवशी सुद्धा वनताराची टीम कोल्हापूर परिसरातच कुठंतरी होती. वनतारा आहे गुजरातमध्ये, टीम कोल्हापूर परिसरातच कुठंतरी आहे, जी ताबडतोब तिथं दाखल झाली आणि हत्तीला घेऊन गेली. ह्या दोन्ही गोष्टींचे जर बिंदू जोडले तर आपल्या लक्षात येतं की लोक जिओवर का राग काढतायत, जिओ का पोर्ट करतात, अंबानींना का टार्गेट करतात. तर त्याची उत्तरं याच्यामध्ये मिळतात जर ह्या दोन्ही गोष्टी खऱ्या असतील तर. नसतील तरी इतर मुद्दे, इतर प्रश्नचिन्ह आहेतच, पेटाबद्दल तरी आहेतच. दिसायला असं दिसतंय की खूप काही त्या हत्तीला हॅरॅसमेंट होती. जसं बैलगाडा शर्यतीमध्ये बैलांची हॅरॅसमेंट होते. आपण बघतोच किती आपला छंद, आपल्या परंपरा म्हणून ते आपण सुरू करायला पाहिजेत म्हटलं तरी माधुरीच्या मानानं त्यांचे हॅरॅसमेंट जास्त होते ना. बरं, तेही जाऊ दे. आता तुम्ही गाण्याचं उदाहरण सांगितलं. फक्त पाठीमागं जाणाऱ्या कोंबड्या AWBIला खटकल्या कारण त्यांना वाटलं की आम्ही त्या कोंबडीला हॅरॅस केलेला असेल त्या शॉटमध्ये घेण्यासाठी. तर तीच कोंबडी उद्या जेव्हा कापायला जाणार असेल त्यावेळेला AWBIचं म्हणणं काय आहे तिथं? AWBI तिकडं साफ कानाडोळा करतं. सर्कशीत वापरले जाणारे आता माझ्या पिढीच्या सगळ्या लोकांनी सर्कस खूप एन्जॉय केली आहे. नंतरच्या पिढ्यांना कुठं सर्कस बघायला मिळाले, म्हणजे आहे सर्कशी चालू, पण ती जी पूर्वीची सर्कस होती ज्याच्यामध्ये हत्ती, सिंह, वाघ, गेंडा असे प्राणी होते, ती संपली ना सर्कस. आपण सर्कस नावाची एक मालिका सुद्धा होती, शाहरुख खान त्याच्यामध्ये काम करत होता. त्याच्यामध्ये बघितलं किंवा आपण बघितले सर्कसवाले त्या प्राण्यांना किती जीवापाड जपतात, सांभाळतात. पण कायद्यानं कधी त्या प्राण्यांना प्रश्न विचारले नाहीत की तुम्हाला काय वाटतंय, आणि ना सर्कसवाल्यांची भावना समजून घेतली, ते बंद केलं. सर्कस संपली. त्या निमित्तानं लोकांना प्राणी जवळून बघायला मिळत होते. आज ते प्राणी कुठे आहेत? पिंजऱ्यात कैद आहेत. त्याच्या पलीकडे काय आहे? आता माणूस नावाच्या प्राण्याला सुद्धा जर कसरती कराव्या लागतात पोटा पाण्यासाठी, तर तेवढ्या कसरती प्रेमानं जर करून घेतल्या जात असतील प्राण्यांकडून तर काय बिघडलं? ठीक आहे, असे असंख्य प्रश्न आहेत. पण होतं कसं की
सर्कस असो किंवा जैन धर्मीयांचे हत्तीण असो किंवा सिनेमावाले असोत, हे सगळे लो हँगिंग फ्रुट्स आहेत, सहज हाताला येणारी फळं आहेत. म्हणून ते AWBI पेटा आपला कायदा सहज त्याला हात घालतो आणि जास्त खोलात शिरत नाही. त्यांना जास्त प्रश्न विचारायचे नाहीत की स्लॉटर्सचं काय, कत्तलखान्यांचं काय, तिथं सगळे नियम पाळले जातात का, हे प्रश्न आपण विचारायचे नसतात. तिथं ते त्यांचं वागणं दुटप्पी असतं. मला तर कितीतरी मी पेटाला देणग्या दिलेल्या आहेत त्याच्यापूर्वी माहिती आहे का, आणि मला पेटामधला माणूस, असा प्राणीप्रेमी माणूस भेटला की खूप आनंद व्हायचा. मला 2-3 आत्तापर्यंत असे भेटले की ते खूप प्राण्यांसाठी करतात. एक तर खूप श्रीमंत मुलगी आहे, तिची मी मुलाखत पण घेतली होती एका मीडियासाठी. तिनं अशा सगळ्या प्राण्यांना सांभाळले, त्यांचा आश्रम केला, खूप चांगलं काम करते ती, पण ती मांसाहारी आहे. मग तिला म्हटलं, मी प्रश्न विचारला की हे कसं काय बाबा, म्हणजे तत्वात कसं बसतंय की एका बाजूला प्राण्यांचं दुःख सहन न होणे आणि दुसऱ्या बाजूला का बकरीला प्राणी मानत नाही तुम्ही. असे असंख्य प्रश्न आहेत ज्याची उत्तरं कोणाकडून सहजासहजी मिळत नाहीत, मला तरी मिळाली नाहीत. म्हणून मग मी या पेटापासून लांब गेलो. AWBIचे तर अनुभव मी घेतलेच, आणि माझ्या असं लक्षात आलं की ह्या संस्था त्यांनी जे काम करायला पाहिजे, खरं तर जिथं कामाची गरज आहे तिथं करतच नाहीत, आणि जिथं नाही करायला पाहिजे, सॉफ्ट टार्गेट आहेत, त्यांना टार्गेट करतात आणि फक्त आपली NGO जपतात, काम करत नाहीत असं मला वाटतं. जिथं प्राणी असतात पण त्यांची कमीत कमी हॅरेसमेंट होते, त्या ठिकाणी हे पेटा AWBI बरोबर जातात. विज्ञानाच्या दृष्टीनं प्राणी मुके प्राणी आहेत, किंवा कायद्याच्या दृष्टीनं म्हणून विज्ञानापेक्षाही मुके प्राणी आहेत, म्हणून त्यांचा जबाब नोंदवला जात नाही, त्यांचं म्हणणं कधी विचारात घेतलं जात नाही, जाणूनच घेतलं जात नाही. पण पेटा असो किंवा कोर्ट असो, हे चालवणारी शेवटी माणसंच आहेत. मला वाटतं निर्णय देण्यापूर्वी एकदा पेटा आणि सुप्रीम कोर्ट नांदणीला आला असतं, दोघांनी हत्तीच्या त्या माधुरीच्या दोन्ही डोळ्यात दोघांनी जर बघितलं असतं ना, तर वनताराला नेण्याचा हा निर्णय 100% बदलला असता. थांबतो. धन्यवाद.